नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज आपल्याला महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोष्ट सांगत आहे। 58 वर्षाचे एकनाथ शिंदे जन्म महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामध्ये झाला। त्यांचे लहानपण खूप गरिबीत गेले। 1970 यांचा परिवार सातारावरून ठाणे जिल्ह्यात आला। परिवाराच्या आर्थिक कमजोरी स्थिती पाहून एकनाथ शिंदेने स्कूली शिक्षण मधातच सोडावे लागले। ते फक्त 11वी पर्यंत शिकलेले आहे। त्यांना त्यांच्या परिवाराची मदत करण्याकरता ऑटो रिक्षा चालवणे सुरू केले। त्यांनी दारू फॅक्टरीमध्ये सुद्धा खूप वर्ष काम केले। 1980च्या शतकात ते बाळासाहेब ठाकरे पासून खूप प्रभावित झाले। त्यानंतर त्यांनी शिवसेना पार्टी जॉईन केली। त्यावेळी महाराष्ट्रात एकटीच अट अशी पार्टी होती, जे की हिंदुस्थानच्या मुद्द्यावर लोकांच्या मध्ये जात होती। त्यावेळी बीजेपीमध्ये खूप मागे होते। एकनाथ शिंदे पहिल्या वेळी 2004 विधायक बनले होते। त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर खूप मोठ्या नेत्यांच्या रूपामध्ये पाहावयास मिळाले। त्यांचा हा कद घटला आणि उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे याला दिला गेला। त्यावेळी एकनाथ शिंदे खूप दुःखी सुद्धा झाले होते। एकनाथ शिंदेच्या जीवनामध्ये एक क्षण असाही आला की डिप्रेशनमध्ये गेले होते। ती त्यावेळी गोष्ट आहे। त्यावेळी एकनाथ शिंदे, त्यांचा मुलगा आणि मुलगी सातारा जिल्ह्याच्या नवीन हादस्यामध्ये त्यांच्या मुलाला आणि मुलीला मौत झाली। हा हादसा एकनाथ शिंदेच्या समोर झाला होता। या घटनेमुळे ते इतके तुटले होते की राजनीती सोडण्याचा फैसला घेतला होता। शिवसेनेचे वरिष्ठ नेता आनंद दिघे यांना वापस राजनीतीमध्ये आणले। त्यानंतर महाराष्ट्रात त्यांचे पद वाढत गेले। शिवसेना आणि बीजेपीची गठबंधन सरकार, त्यानंतर त्यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला आणि मुख्यमंत्री पदावर रुजू झाले। त्यांनी आणि महाराष्ट्रामध्ये लेक लाडकी बहीण योजना आणली आहे आणि या योजनेत 21 ते 65 वयोगटातील सर्वांना बहिणींना भाग घेता येईल। त्यामध्ये त्यांनी काही कागदपत्रे कमी केलेली आहे। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातच आणून महाराष्ट्रातील महिलांना पेन्शन चालू केलेले आहे। तसेच ही योजना 1 जूनपासून तर 31 ऑगस्टपर्यंत आहे आणि 1 जूनपासून सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही योजना चालू केलेली आहे। काही कागदपत्रे सुद्धा कमी केलेली आहे, जेणेकरून लाडक्या बहिणीला या योजनेचा त्रास होऊ नये म्हणून। राज्यामध्ये बहिणीसाठी लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे हे घेऊन आलेले आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग धन्यवाद। जय जय महाराष्ट्र।